लक्ष द्या. आता आपण एक्सक्रिशन पाहिलं होतं. एक्सक्रिशन म्हणजे काय? इलिमिनेशन. इलिमिनेशन म्हणजे काय? टाकून देणे. काय? वेस्ट मटेरियल, टाकाऊ पदार्थ फ्रॉम एनिमल बॉडी, फ्रॉम किंवा फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅन, फ्रॉम बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे प्लांट पण आले आणि एनिमल पण आले. त्याच्यातून जे काही एक्सक्रिशन केलं जातं, जे काही रिमूव्ह केलं जातं, काय रिमूव्ह केलं जातं? वेस्ट मटेरियल. काय रिमूव्ह केलं जातं? वेस्ट मटेरियल. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? एक्सक्रिशन. काय म्हणतो त्याला? एक्सक्रिशन. ठीक आहे. आता बघा, व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्स सीन ऑन द स्टीम ऑफ बाबलीवर काय येते बेटा? ड्रम स्टिक वर वगैरे डिंक येतो ना. आपण डिंक वगैरे खातो का नाही बेटा? डिंक खातो ना आपण. येस. हे काय आहे? वेस्ट मटेरियल. काय सांगा बरं का? वेस्ट मटेरियल आहे. काय सांगा बरं का? वेस्ट मटेरियल. काय आहे सांगा? वेस्ट मटेरियल. काय आहे? वेस्ट मटेरियल. डिंक खातो. अजून काय खातो रे बेटा आपण? झाडाच्या बाहेर येतो ना डिंक. कोणत्या कोणत्या झाडाला तुम्हाला जे आठवते ते सांगा. व्हेरी गुड. येतं ना. लिंबाला येतं. प्रत्येक झाडाला येतं जवळपास. चिंचाला सुद्धा येतं. येतं जवळपास साऱ्या झाडाला डिंक बाहेर येत असतं. मग ते जंगलातून सारे डिंक जमा करतात. ते हे करतात बघा. येच करतात. येच माहित आहे का तुम्हाला? येच माहित आहे का नाही बेटा? येच कशापासून तयार करतात सांगा बरं का? यस. डिंक पण घालतात मध्ये. माहिती का तुम्हाला? डिंकाचे लाडू माहित आहेत का तुम्हाला? ते डिंक येतो कुठून? झाडापासून. कुठून येतो बेटा? आणि तो झाडाचं काय आहे? एक्सक्रिशन. काय येतो बेटा? एक्सक्रिशन. पहा बेटा लक्ष. Light flashed suddenly into your eyes. Have you experienced this? What happened immediately after following actions? बघा, अचानक जर तुमच्या डोळ्यावर प्रकाश पडला तर डोळे काय होतात? बंद होतात का नाही बेटा? संपूर्ण. म्हणजे काय झालं? सेन्सेशन. काय म्हणतात त्याला? सेन्सेशन. ते डोळ्याची एक नर्व असते. त्याला म्हणतात ऑप्टिक नर्व. कोणती नर्व? नाव लक्षात ठेवा. डोळ्याची नर्व कोणती आहे? ऑप्टिक नर्व. आणि हे जोडलेले असतात ब्रेनला. आणि अचानक प्रकाश पडला का डोळे एकदम बंद होतात. जाणवत. सडनली यू फेल्ट पिन प्रिक. काटा वगैरे टोचल्यानंतर काय होतं? ऐक, सापडलं का? बाप रे, कसलं मोठं साप आहे. बुळा बुळ. बाजूला ट्रक गेली. मॉल लय मोठी ट्रक गेली रे. बुळा बुळ. आपल्याकडले शब्द आहे. बुळा बुळ. कसलं मोठं अजगर होतं रे बाबा. घ्या. आणि छोटं काटा घुसलं. ऐक, मोठं जर काही दिसलं, बाप रे. मोठ्या संकटात बाप आठवते, छोट्या संकटात माय आठवते. बरं का? कुणी म्हणणार भाऊ रे? नाही ना. बाप रे मायरीच म्हणते ना त्या ठिकाणी. ठीक आहे. द लीव्स ऑफ मिमोसा प्लॅन्ट. मिमोसा म्हणजे काय बेटा? लाजाळू. शेतामध्ये बैठला का बेटा? लाजाळू वगैरे शेतात येतं. बोट लावल्या लावल्या चिटकतात पानं तिचे. ऐकलं तर काय नाही? असं तुझ्या गावाकडे होते. बोट लावलो, पानं पटपट पटपट बंद होतं. म्हणजे काय झालं? त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन घडून येते. हे स्टिम्युलाय जे आपण तुम्ही टच केलात, संवेदना जी होती ती त्याला रिस्पॉन्स करतात, त्याला प्रतिक्रिया देतात आणि
सगळी बंद पडले का? लेट का गेली रे? माझं बी लक्ष गेलं नव्हतं तिकडं. चालू तर आहे, इकडे बी चालू आहे. ठीक. अरे आता चालू केलं ना, 4 मिनिट झाले ना? का जास्त झालं रे? नाही, आत्ता झालं लाईव्ह मध्ये फक्त वेट. अरे यार होय की. आज का व्हायला रे? थांब. स्क्रीन स्टॉप करून रेकॉर्डिंग टाकता येईल. जे काही काऊज असतात, काऊज म्हणजे काय बेटा? गाई उठून थांबतात. काय होतात? उठून थांबतात. बिगिन टू मूव्ह आणि हालायला लागतात, हालचाल करायला लागतात. 1 or 2 मे इव्हन स्टार्ट मोर्निंग, ते काय हंबरडा देतात. मोर्निंग म्हणजे काय? हंबरडा देणे. माणसाला कोण आरडतात? गाई. माहिती आहे का तुम्हाला? रात्री गोठ्यामध्ये गेलं का कोणतं आले मग कसं कळते? ते आरडायला लागतात रात्रीच्या वेळेस. These are all movements, सर्व त्या ठिकाणच्या हालचाली. A creeper planted in the courtyard leans towards the support. Creeper म्हणजे काय? वेली. क्रीपर म्हणजे काय? वेली. ते कुणीकडे जातात बेटा? बघा, जिथं सपोर्ट मिळेल तिकडे चढतात. सपोर्ट म्हणजे काय? आधार. जिथं आधार मिळाला तिकडे चढतात. अ पॉटेड प्लांट प्लेस्ड इन विंडो. पॉटेड म्हणजे काय? असं कुंडीमध्ये ठेवलेलं जे काही प्लांट आहे तो कुणीकडे वाढतो सांगा बरं का? सनलाइट मध्ये. कुणी वाढतो? इन द टुवर्ड्स द सनलाइट, सूर्यप्रकाशाकडे. आणि इट मीन्स दॅट प्लॅन्स टू शो मोमेंट. म्हणजे काय? प्लॅन्ट सुद्धा काय दाखवतात? मोमेंट म्हणजे हालचाल दाखवतात. लिव्हिंग थिंग्स मूव्ह ऑन देअर ओन अकॉर्ड. आता आपण लिव्हिंग थिंग्स जे आहोत हे काय करतो? आपण आपल्या ओन अकॉर्ड मध्ये त्या ठिकाणी वाढत असतो. द मोमेंट म्हणजे हालचाल ऑर द चेंज टेकिंग प्लेस इन द लिव्हिंग थिंग्स. आणि जे काही चेंजेस घडून येतात लिव्हिंग थिंग्स मध्ये ऍट सच अ टाइम इज देअर रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. हे कशाला रिस्पॉन्स आहे? त्या स्टिम्युलसला त्या ठिकाणी रिस्पॉन्स आहे. अँड इव्हेंट दॅट ऑकर्स इन आवर सराउंडिंग. जे काही घटना आपल्या सराउंडिंग म्हणजे सभोवताली घडतात ते सर्व काय आहे? स्टिम्युलस आहे. आणि त्याला म्हणतात रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. काय म्हणतात बेटा? रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. सांगा, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. म्हणा द मोमेंट or change taking place in living thing at such a thing time is their response to stimulus. An event that occurs in our surroundings is called stimulus. The ability म्हणजे कार्यक्षमता, क्षमता. Ability of living things to respond to a stimulus, is called responsiveness to stimuli. आता पुढचा रिप्रोडक्शन. काय बेटा? आता बेटा ते थोडं पिक्चर सांगतो मी तुम्हाला. जमिनीमध्ये झाडाची मुळं जमिनीमध्ये पाण्याच्या सर्च मध्ये जातात आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ते खाली जातात. त्याला म्हणतात हायड्रोट्रॉपिक. काय म्हणतात त्याला? हायड्रोट्रॉपिक म्हणजे पाण्याच्या सर्च मध्ये गेले. किंवा ग्रॅव्होट्रॉपिक. काय म्हणतात त्याला? ग्रॅव्होट्रॉपिक. ग्रॅव्हो म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे ते जमिनीत जातात. पुन्हा दुसरा आहे सनलाइटच्या ह्याच्यामुळे. सनलाइट कडे जातात म्हटलं ना, त्याला म्हणतात फोटोट्रॉपिक. काय म्हणतात त्याला? फोटोट्रॉपिक. तुम्ही लाजळूच्या झाडाला म्हणजे रोपट्याला टच केल्यावर त्याची पानं बंद होतं, केमिकल रिएक्शन घडून येते, त्याला म्हणतात किमोट्रॉपिक. कोणती म्हणतात? किमोट्रॉपिक. ते नवीला काहीतरी आहे. हायड्रोट्रॉपिक, फोटोट्रॉपिक आणि किमोट्रॉपिक. अजून एक काहीतरी कोणतं तर असेल कदाचित त्या ठिकाणी. ओके, बघा जमिनीच्या आत जातात कशासाठी? पाण्याच्या सर्च मध्ये. पाण्याला हायड्रो म्हणतात. किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे जातात म्हणून ग्रॅव्होट्रॉपिक. नंतर सनलाइटच्या सर्च मध्ये जातात म्हणून त्याला फोटोट्रॉपिक. पुन्हा केमिकलच्या सर्च मध्ये जातात म्हणून त्याला किमोट्रॉपिक. काय म्हणतात त्याला बेटा? सांगा, काय म्हणतात त्याला? किमोट्रॉपिक. रिप्रोडक्शन म्हणजे काय बेटा? प्रजनन. काय बेटा? आता मला सांगा, हे पक्षी काय दिले? अंडे दिले. आता घोडा काय दिले का? नाही, घोडा काय देतो? पिल्लू देतो.
या ठिकाणी ब्रायोफायलमच्या पानावर, या ठिकाणी पानावर पान आहे बघा, पानावर पान आहे. आणि या ठिकाणी बघायची कांडी करून लावलेली आहे. प्रत्येक झाडाची कांडी करून लावता येते का बेटा? नाही. म्हणजे ह्याच्या माध्यमाने काय करता येते? रिप्रोडक्शन. काय करता येते? रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन हा सेक्सुअल पण असतो आणि दुसरा असतो असेक्सुअल. काय असतं बेटा? सेक्सुअल आणि असेक्सुअल. त्याला म्हणतात लैंगिक. लैंगिक प्रजनन. आणि दुसरा आहे अलैंगिक प्रजनन. बेटा अलैंगिक प्रजनन. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल पार्टनरची आवश्यकता लागते. मेल आणि फिमेल पार्टनर. असेक्सुअल मध्ये काय आवश्यकता नाही. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस देअर ओन लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव प्रोड्यूस करतात, निर्माण करतात अदर लिव्हिंग थिंग्स, दुसऱ्या लिव्हिंग थिंग्सला त्यांच्यासारख्या देतील. मला सांगा, माणसाला माणूस जन्माला येतो का हाल्या जन्माला येतो बेटा? माणूस काय डुक्कर आलेला तुझं बैठलं का नाही? सर तुझं डुक्कर येते, हा येते का रे? खबर आहे ना सर. त्यांच्यामध्ये जे जीन्स असतात हे सारखे असतात. कसे असतात? कुणातले जीन्स सारखे असतात? कशातले? माणसामध्ये. जर समज तू भविष्यात तुला समज तू लग्न करून घेतलास एखाद्या कुत्रीशी वगैरे आणि तू म्हणलास आम्हाला लेकरू व्हावं, तर होईल का लेकरू? नाही होणार. का होणार नाही? त्याच्यातले जीन्स वेगळे आणि तुझ्यातले जीन्स कसे असतात त्या ठिकाणी वेगळ्या स्वरूपाचे असतात, म्हणून त्या ठिकाणी घडत नाही. ओके. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस देअर ओन लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्स. लिव्हिंग थिंग्स जे असतात, डुकराला डुकर होते, माणसाला माणूस होते, गुलाबाला गुलाबच बाहेर येते, आंब्याला आंबाच येतो, त्याच्यासारखेच देमसेल्स म्हणजे त्यांच्यासारखेच निर्माण करतात. काही अॅनिमल्स असतात ते बर्थ देतात, कुणाला? एनिमल्सला, म्हणजे त्यांच्यासारख्या बाळाला जन्म देतात. सम काही अंडे देतात. देअर एनिमल्स हॅच म्हणजे अंड्यातून बाहेर येणे. हॅच म्हणजे काय? अंड्यातून बाहेर येणे. न्यू प्लांट्स प्रोड्यूस फ्रॉम सीड्स पासून त्या ठिकाणी प्लांट तयार होतात. स्टीम्स पासून त्या ठिकाणी प्लांट तयार होतात. आणि कधी कधी लिव्ह पासून सुद्धा काय तयार होतात? प्लांट तयार होतात. आता आपल्या खाली कनेरीचं झाड आहे, त्याचा जर तुम्ही कट करून लावलं तरी येतं. येतं का नाही? येतं. मग काहीला स्टीम लागतं, काहीला लिव्हने होतं. ब्रायोफायलम हे लिव्ह पासून येतात. द प्रोसेस बाय विच लिव्हिंग थिंग्स जनरेट अ न्यू लिव्हिंग थिंग लाईक इटसेल्फ. अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये जे लिव्हिंग थिंग्स असतात, सजीव जे असतात, जनरेट म्हणजे निर्माण करणे. जनरेट म्हणजे काय बेटा? निर्माण करतात. काय निर्माण करतात? न्यू लिव्हिंग थिंग. काय निर्माण करतात? न्यू लिव्हिंग थिंग इन सेल्फ, त्यांच्यासारखेच. त्याला म्हणतात रिप्रोडक्शन ऑर प्रोक्रिएशन. काय म्हणतात त्याला सांगा? रिप्रोडक्शन किंवा प्रोक्रिएशन. ठीक आहे, एकदा वाचून घ्या बेटा.
झालं का बेटा? म्हणा द प्रोसेस by which living organism generate new living things like itself is called reproduction or procreation. उदाहरण चला बेटा उच्चार करताना मला एकदा माझ्या मागे परत एकदा the process by which living things generate a new living thing like itself is called reproduction or procreation. बघा बघा हे काय ब्रायो खायला हे काय बेटा अंडे देतात चिमण्या ते मेयर अँड हर फोल मेयर म्हणजे काय गोडी मेयर म्हणजे काय गोडी अँड हर फोल फोल म्हणजे काय बाळ झाडाचं कट करून लावतात बघा झाड कलर चेंज झाला कलर काय होतो चेंज होतो का नाही चेंज बघा बरं का बघा या ठिकाणी एकदा कलर काय पानं गळले बघा झाडांचे बघा रे गळाला का नाही बघा पाण्या कलर का बघा त्याचे शिळी बघा शिळी बारीक आहे मोठी झाली आता हे असतात मॅमल्स म्हणजे काय दूध देणारे असतात काय दूध पिऊन मोठी होते पुन्हा काय असं ते पद्धत पुन्हा काय होणार हे लेकरू मोठं होणार पुन्हा ह्याला होणार हे लेकरू मोठं होणार पुन्हा त्याला होणार अशी पिढ्या त्या ठिकाणी आता डिफायनेट लाईफ स्पॅन म्हणजे काय बेटा ठराविक कालावधी मला सांगा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम सारखा जगतो का बेटा माणूस जेवढं जगतो तेवढा कुत्रा जगतो का नाही जेवढं मांजर जगते तेवढं कुत्रा जगतो का नाही कासव जेवढा जगतो तेवढा आपण जगतो का नाही प्रत्येकाचा जो लाईफ स्पॅन आहे कालावधी आहे तो कसा असतो वेगळ्या प्रकारचा असतो ऍट अ सर्टन एज म्हणजे काय बेटा ठराविक जे काही एज ऑफ लाईफ आहे म्हणजे जे काही जीवन आहे त्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स जे असतात बिकम कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन त्याच काळामध्ये ते काय करतात प्रजनन करतात काय करतात बेटा सांगा प्रजनन हे लहान लेकरू प्रजनन करू शकते का नाही लेटर ऑन इन लाईफ स्पॅन रिप्रोडक्शन स्टेज ज्यावेळेस लाईफ स्पॅन मध्ये रिप्रोडक्शन स्टेज होते त्यांचे ऑर्गन्स जे असतात शरीराचे वय झाल्यानंतर ते वीक होतात नाजूक होतात अँड स्टिल लेटर देअर लाईफ कम्स टू अन एंड आणि पुन्हा ते काय होतात मरून जातात इन अदर वर्ड दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं गेलं तर लिव्हिंग थिंग्स काय होतात मरून जातात द लाईफ स्पॅन ऑफ डिफरंट अॅनिमल अँड प्लांट्स आर डिफरंट जे काय लाईफ स्पॅन आहे लाईफ स्पॅन म्हणजे काय कार्यकाल कालखंड जो आहे प्रत्येक अॅनिमल्स आणि प्लांट्सचा हा कसा असतो सारखा का वेगळा द लाईफ स्पॅन ऑफ डॉगेसचा कालखंड 12 ते 18 वर्षाचा आहे तुम्ही 20 वर्ष म्हणता वाईल्ड ऑस्ट्रिच म्हणजे काय माहिती की तुम्हाला पक्षी त्याचं लाईफ स्पॅन आहे 50 वर्ष किती वर्ष आहे बेटा
शामुकासारखं राहत नाही का रे पक्षी, ते दॅट इज ऑस्ट्रिच. बघा, द लाईफ स्पॅन ऑफ जायंट टर्टल, का जायंट टर्टल जो आहे, जो की साऊथ अमेरिका, जिथं गॅलापॅगोस आयलंड आहे, कोणता बेटा, गॅलापॅगोस आयलंड इन साऊथ अमेरिका, तो 170 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे? 170. ऑन द अदर हँड, द लाईफ स्पॅन ऑफ मेड फ्लाय रेंजेस फ्रॉम 1 hour to 24 hours. आता मेड फ्लाय वगैरे जे असतात, मी दाखवतो तुम्हाला मेड फ्लाय. ते आपल्या फुलपाखरं वगैरे राहत नाहीत का रे, ते पावसामध्ये येत नाहीत का? हा माहिती तो काय मेड फ्लाय पावसात येत नाहीत का रे? आता उडतात की हवेमध्ये का असले? नाही, लाईटचा गोल नाही. हा, पाऊस एवढा का पहिले थांबणार का? द लाईफ स्पॅन ऑफ जायंट टर्टल. लाईफ स्पॅन ऑफ काय बेटा? जायंट टर्टल, जे की कुठे सापडला? गॅलापॅगोस आयलंड मध्ये, जो की साऊथ अमेरिकेमध्ये आहे. 170 वर्षाचा खंड शिकला ना बेटा. साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, अजून कोणता होता? आफ्रिका, एशिया, युरोप आणि अंटार्क्टिका ना. सांगितलं ना, सांगितलं. उत्तर म्हणजे नॉर्थ, एशिया, युरोप, अंटार्क्टिका एक होतं. कोणते? ऑन द अदर हँड, द लाईफ स्पॅन ऑफ मेन ऑस्ट्रेलिया एक होतं बघा. मेड फ्लाय, काय मेड फ्लाय जे आहे ते 1 तास ते 24 तासामध्ये त्याचा कार्यकाल होऊन जातो बघा. हनीबीज, घर कसं तयार केलं बघा. यू मे हॅव बीन सीन स्मॉल कंपार्टमेंट ऑफ हनीकॉम्ब. असे छोटे छोटे कंपार्टमेंट बघितलात का? मध खाल्लात का? These compartment are joined together to form a honeycomb. असे छोटे छोटे कंपार्टमेंट एकमेकाला जोडून हनीकॉम्ब त्या ठिकाणी तयार होतो. A wall has brick, त्याच्यामध्ये का भिंती असतात. टू कन्स्ट्रक्ट अ वॉल, वॉलला कन्स्ट्रक्ट करण्यासाठी वी फॉर्मली जॉइन द ब्रिक टुगेदर. आपण काय करतो? इटाला इटा जोडत असतो. त्याच पद्धतीने याच्यामध्ये ते जोडतात. आता बघा, सेल्युलर स्ट्रक्चर. कोणता स्ट्रक्चर बेटा? सेल्युलर. काही जे ऑर्गॅनिझम असतात ते एकपेशीय असतात, तर काही ऑर्गॅनिझम काय असतात? ते बहुपेशीय असतात. काही ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर असतात, तर काही ऑर्गॅनिझम काय असतात? मल्टी सेल्युलर. अमिबा, पॅराम्युशियम, युग्लिना. काय बेटा? युग्लिना. हे सर्व जे असतात हे असतात युनिसेल्युलर. काय असतात बेटा? युनिसेल्युलर म्हणजेच काय? एक पेशी. काय असतात बेटा? एक पेशी. त्याच्यात एकच पेशी असते. आपण काय आहोत? बहुपेशीय. मल्टी सेल्युलर. सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय? पेशीय रचना. काय बेटा? पेशीय रचना. लिव्हिंग थिंग्स जे असतात हे अनेक स्मॉल युनिटने बनलेले असतात आणि स्मॉल युनिटला सेल म्हणतात. म्हणजे आपली बॉडी कशाने बनलेली आहे? सेलनी. आपली बॉडी कशाने बनलेली आहे? सेलनी. ज्यावेळेस सेल एकत्रित येतात, सेल एकत्रित आलं का काय तयार होतो? टिश्यू तयार होतो. काय तयार होतो? टिश्यू. अनेक टिश्यू एकत्रित येतात त्यावेळेस तयार होतो ऑर्गन. काय तयार होतो? ऑर्गन. आणि अनेक ऑर्गन एकत्रित, हात निठवा व्यवस्थित बसा. ऑर्गन ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस तयार होते बॉडी. काय तयार होते? बॉडी. सेल आले, काय तयार झाला? टिश्यू. अनेक टिश्यू एकत्रित आले, काय तयार झालं? ऑर्गन. हात, पाय, डोळे, बिळे हे काय झाले? ऑर्गन. आणि पुन्हा काय तयार होतं सांगा? बॉडी. काय तयार होतं बेटा? बॉडी. बघा, हा जो काही लिव्हिंग थिंग्स असतात हे स्मॉल युनिटने बनलेले असतात, त्याला सेल म्हणतात. ऑल द ऍक्शन अँड प्रोसेसेस इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स. जेवढे काही सर्व ऍक्शन्स म्हणजे कार्य असतात, जेवढे काही प्रोसेस म्हणजे प्रक्रिया असतात, बॉडीज म्हणजे शरीरामध्ये कुणाच्या लिव्हिंग थिंग्सच्या, सजीवाच्या, हे सर्व जे घडून आणतात, कुणाच्या मदतीने घडून आणतात? मायक्रोस्कोपिक सेलच्या मदतीने, पेशीच्या मदतीने. सम लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सिंगल सेल. काही जे लिव्हिंग थिंग्स असतात, आता सांगितलं मी, कशाने बनलेले असतात? एकाच पेशीने. आणि याला म्हणतात डॅश डॅश युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. कोणते? एक पेशी ऑर्गॅनिझम. आणि दुसरे जे असतात, जे काही लिव्हिंग थिंग्स असतात, हे बनलेले असतात अनेक अशा मिनी सेल्सने, अनेक सेल्सने. त्याला म्हणतात मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. एक पेक्षा जास्त आला का मल्टी सेल्युलर. द अमिबा. कोणता बेटा? अमिबा. आणि जे दुसरी जी काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात म्हणजे सूक्ष्मजीव. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय बेटा? सूक्ष्मजीव. हे असतात युनिसेल्युलर. माणूस झाला, गाय झाली, उंदीर झाला, कॉकरोच झाला, हत्ती झाला, बनियन ट्री म्हणजे वडाचं झाड झालं,
हे सर्व जे आहेत ते कोणते सांगा, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. या ठिकाणी काय म्हणलं, ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर सीन इन एव्हरी सेल ऑफ लिव्हिंग थिंग्स वेदर इट इज युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. सर्वच कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, तो युनिसेल्युलर असो या कोणता असो मल्टीसेल्युलर. सेल्युलर स्ट्रक्चर हा सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सर्वात महत्त्वाचा स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतो. ठीक आहे, एकदा वाचून घ्या बेटा, खूप भारी टॉपिक आहे. झालं. बघा, द इन्स्टिट्यूट आलं की नाही, मी म्हणलेलं बघा पुस्तकात वाचलेलं म्हणलं का, तर बॉटनिक हे पण आहे, झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पण आहे आणि बॉटनिकल म्हणलो ना, बॉटनिकल तो पण आहे. द इन्स्टिट्यूट दॅट वर्क फॉर द सर्वे, सर्वे म्हणजे काय, निरीक्षण करणे, माहिती जमा करणे, त्याला सर्वे म्हणतात. अँड कन्झर्वेशन ऑफ द व्हेरियस प्लांट, कन्झर्वेशन म्हणजे काय, टिकवणे, संवर्धन करणे, टिकवणे किंवा संवर्धन करणे ऑफ व्हेरियस प्लांट अँड अॅनिमल्स, अनेक प्रकारचे जे प्लांट्स आणि अॅनिमल्स आहेत त्याचं जे कन्झर्वेशन करणे आलं बघा, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया आलं का. मी इथं पाहिलं नव्हतं खरंच, मी पहिल्यांदा वाचतो तुमचं त्या पुस्तकात वाचलेलं. बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया 1890 ला आणि झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किती बेटा 1916 ला त्या ठिकाणी तयार करण्यात आलं. त्याच्यामध्ये सर्वे केला जातो, कन्झर्वेशन म्हणजे टिकवलं जातं, यादी केली जाते, धोक्यात आलेल्या प्रजाती कोणत्या एंडेंजर्ड असतात, कोणत्या थ्रेटन्ड असतात. एंडेंजर्ड म्हणजे धोक्यात आलेल्या, थ्रेटन्ड म्हणजे संपुष्टात काय आलेल्या, एक्सटिंक्ट असलेल्या कोणत्या वेगवेगळ्या बिहेवियर करणाऱ्या कोणत्या व्हरायटीज आहेत ते त्याच्यामध्ये काय केलं जातं, पाहिलं जातं. इन केस you find an unfamiliar plant or animal in your surrounding, you can communicate with these institute to obtain more information about it. तुमच्या एरियामध्ये वेगळा प्राणी दिसला
तुमच्या एरियामध्ये वेगळ्या प्रकारचा समजा अॅनिमल जर दिसला, समजा प्लॅन्ट दिसला, तर तुम्ही यांना संपर्क करू शकता आणि ते तुम्हाला माहिती देतात. आता बघा युजफुल लिव्हिंग थिंग्स. आता युजफुल लिव्हिंग थिंग्स कोणती बघा बरं का बेटा. हे वसाखा, काय बेटा हे वसाखा, हे पोटॅटो, हे डॉगेश, डॉगेश संघटनेचे अध्यक्ष डॉगेश, 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 रेड, हे स्पायडरमॅन. Plants are used for household as well as industrial purpose. प्लॅन्टचा वापर कुठे करतात, घरामध्ये सुद्धा करतात, आणि याचा मोठ्या प्रमाणामध्ये ॲलोवेरा वगैरे वापर करून, कोरफडचा वगैरे वापर करून केसाचं वगैरे तयार करण्यासाठी करतात. हळदीपासून मेडिसिन तयार करतात, घरामध्ये सुद्धा वापरतात. जसं बघा फेनुग्रीक म्हणजे काय, मेथी, मेथी माहिती आहे ना शेतात, मेथी. नंतर पोटॅटो, ओकरा, ओकरा म्हणजे भेंडी, ऍपल म्हणजे सफरचंद, बनाना, याचा वापर अन्न म्हणून केला जातो. वसाका म्हणजे आडुळसा, खोकल्यासाठी वापरतात बघा, खोकल्याचं औषध बघा नॅचरल, त्याच्यावर आडुळसा दिलं जातं. हिरडा, बेहडा, अस्कॅरॅगस याचा वापर मेडिसिन मध्ये केला जातो. कुणाचा, आडुळसा, हिरडा, बेहडा, नंतर अस्कॅरॅगस, नंतर तुळशी, तुळशीचा पण वापर केला जातो. अॅनिमल्स आर ऑल्सो युजफुल टू अस, आणि प्रत्येक अॅनिमल्स आपल्यासाठी युजफुल आहेत. डॉग्स म्हणजे कुत्रे झाले, कॅट्स, काऊ दूध देते, बफेलो दूध देते, हल्या देत नाही दूध बेटा, हल्या दूध देत नाही. आर केप्ट फॉर डोमेस्टिक यूज, डोमेस्टिक यूज साठी करतात. कॅट्स काय करते, उंदराचा कार्यक्रम करते, बरोबर आहे बेटा. डॉगेस काय करतात, घरला कोणाला देत नाही, घर राखायचं काम करतात. नंतर काऊ दूध देते, बफेलो दूध देतात, हे सर्व घरामध्ये वापरले जातात. फिश कार्यक्रम करतात, फिशचा वापर अजून ते चिरट वगैरे काय करतात, अंडे पाण्यात देतात. गप्पे मासे ऐकलात का, गप्पे मासे, गप्पे मासे काय करतात, अंडे खाऊन टाकतात, चिरटाची संख्या कमी करतात चिरटाची. जपानमध्ये गटारमध्ये, नाल्यामध्ये फिश टाकतात स्वच्छ ठेवण्यासाठी. शीप आहे, फॉल झालं, हे याचा वापर फूड खाण्यासाठी याचा वापर करतात. हॉर्स असेल, ऑक्सन म्हणजे एक वचनी अनेक वचनांमध्ये पाहिलं बघा आपण बेटा. राष्ट्रासाठी एक असेल तर काय लावायची, आता तुम्ही ऑक्सेस करता, ऑक्सेस चुकीचं आहे, तर काय बरोबर आहे, ऑक्सन. ऑक्सन म्हणजे काय, अनेक वचनी. शिकला पण आपण. कॅमल, उंट दूध देतं, उंटचा वापर ट्रान्सपोर्टेशन साठी होतो, वाहतुकीसाठी उंट होतो, ठीक आहे. प्रूव्ह युजफुल इन व्हेरियस ऑक्युपेशन, अनेक ऑक्युपेशन मध्ये, व्यवसायामध्ये उपयोगी आहे. द अर्थवर्म, अर्थवर्म म्हणजे काय, गांडूळ, गांडूळ, गांडूळ जमीन कस करतो, भुसभुशीत करतो, शेतकऱ्याचा मित्र त्याला म्हटलं जातो. हा कशासाठी युजफुल आहे, ऍग्रिकल्चर, ऍग्रिकल्चर म्हणजे काय बेटा, शेतीसाठी. कशासाठी, शेतीसाठी त्याचा वापर आहे. नंतर कोण आहे बेटा, हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. कोणते सांगा, हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. संपलं का रे, ठीक, थोडं कम्प्लीट करू. आता हार्मफुल लिव्हिंग थिंग्स कोणी सांगा बरं का, सर पाल आहे, पाल वापर पण आहे आणि हार्मफुल दोन्ही पण आहे. इंचू काय करतो, चावल्यानंतर आपल्याला काय होतो, त्रास होतो, कदाचित वेळ प्रसंगी उपचार नाही मिळाला तर जीव सुद्धा जाऊ शकतो. स्पायडर घरामध्ये जाळ्या करतो, बरोबर आहे, पण त्याचा बी फायदा असा आहे की तो धुरळा वगैरे साऱ्या एका ठिकाणी जमा होत असतो, तो बी फायद्याच आहे. नंतर हे काय निर्माण कुठे तोड घालतात आणि याच्यामुळे प्लेग होतो. काय होतो, प्लेग. पाल ओढून एंट्री सोडली, कशात पडली ते खाल्लं तुम्ही तर विष असते ते. त्याचा शिकार कोण करते, कॅटेश, कॅटेश, कॅट रे, मांजर रे, मांजराच्या पालिता. धतुरा, धतुरा कुठे चढवतात, महादेवाला श्रावण महिन्यामध्ये धतुरा चढवतात. नंतर कोलाकासी यूज, ही कोलाकासी माहितीये का, चमकुरा, चमकुरा तुझ्या दम आहे ना, चमकुऱ्याचा अर्धा पान तुझ्या तोंडावर ठेवू कच्चा, चर 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 जीप करताय म्हणलं मी असं, बाप रे बाप, मी लहानपणी चुकून खाल्लो तो, आग जर पडली कशाचं काय, त्याला तळून खातात चमकुऱ्याला, मुतखड्यासाठी वगैरे वापरलं जातं. आग जर पडते ना, तुझ्या दम आहे ना, फक्त खाऊन जात. माय मम्मी मेले जर म्हणायले तर माझा नाव बदलून ठेवू. बरं असं का, मला माहितच नाही की. उकडल्यावर उकडून खायचं, उकडून उकडून त्याला पाणी लागतं, मी पाणी लागतं. सम ॲनिमल्स, काही ॲनिमल्स आणि काही प्लॅन्ट्स जे आपल्या अराउंड आहेत हे आपल्यासाठी हार्मफुल आहेत, धोकादायक आहे. एक्झाम्पल आहे चिरटाचा, चिरट मलेरिया होतो, डेंग्यू होतो, एलिपेंटेसिस हत्ती रोग होतो. आठवीच्या व्हिडिओ मध्ये बघा तिच्या
फ्लाईज हे तेच चिलट बिलट असतात ना, फ्लाईज स्प्रे डिसीज काय पसरवतात सांगा बरं का? डिसीज. फ्लाईज म्हणजे घरातले मच्छर नाही रे, माशा जेव्हा बसणार का हॉटेलमधल्या फिटलमधल्या पावसामध्ये, ते माशा फ्लाईज म्हणतात. हे रोगाला पसरवतात. कॉक्रोच, झुरळ, उंदीर, रॅट, हे माईस म्हणजे काय? त्याला काय तरी म्हणतो रे आपण, काय म्हणतो रे जरा आठवत का? डिस्ट्रॉय आवर फूड, लिस, डोक्यातली वा, टिक्स, असे छोटे छोटे ढेकणं. टिक्स म्हणजे ढेकणं माहितीत का? इकडे नाही ढेकणं आपल्याकडे पुण्याला. कुणी घरातलं शिकायला असेल पुण्याला, तुला माहित असेल, तुला अख्ख्या पुण्यात ढेकणं आहेत. त्या फर्निचरच्या खाली ढेकणं. लाईट बंद केलं का ढेकणं येणार, लाईट लावलं का जाई. मला तर एवढे चावल्या त्या पुण्यामध्ये ढेकणं, हे सुजून जावं पूर्ण, एवढं चावावं. नुसते पप्पी घेत होती रात्रभर. कुठेही त्या पुण्यामध्ये ढेकणं असायला प्रॉब्लेम आहे. एवढे बारीक बारीक किडे असतात, पळतात, एवढं भारी पळतात म्हणजे लय मारतात आम्ही. पेस्टिसाइड वापरा, सारं वापरा. फर्निचर ज्या घरात आहे त्या घराला होणारा ढेकणं. आपल्याकडे नाही ढेकणं, पुण्याला लय ढेकणं आहेत. जे कोणी शिकायला पुण्याला त्यांना विचारा कसं दिवस काढला, त्यांना म्हणते ढेकणं चौ दिवस काढला म्हणते त्या ठिकाणी. द बाइट्स म्हणजे चावणी ऑफ पॉयझनस लिझर्ड. लिझर्ड म्हणजे पाल जर चावली तर, स्पायडर चावला तर, स्नेक चावला तर, स्कॉर्पिओन जर चावला तर डेथ होऊ शकते. ही वाईल्ड एलिफंट, जंगली हत्ती, एंटर ह्युमन सेटलमेंट, माणसं ज्या ठिकाणी राहतात, ह्युमन सेटलमेंट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर घुसलं, ते कॉज अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. मोठ्या प्रमाणामध्ये घरं बिरं पाडून टाकून देतात. गाड्या पलटी करतात, ते डेंजर राहतात हत्ती. ट्रक पलटी करतात, खूप डेंजरस असतात, कारण आपणच त्यांच्यात घुसलो ना. सम प्लॅन्ट्स, काही प्लॅन्ट्स सुद्धा हार्मफुल आहेत, जसं डॉगडर. काय बेटा? डॉगडर. नंतर पॅर्थेनियम. कोणता बेटा? पॅर्थेनियम आहे. नंतर दुसरे काही वीड्स आहेत, हे सुद्धा असतात. पॉड्स ऑफ द नेटल. नेटल म्हणजे काय? शेंग आहे. सुरसुरी माहिती का? सुरसुरी. आम्ही काय करायचं गावात असताना, सुरसुरीच्या शेंगा आमच्या शेतात होते. शेंगा राहतात, तिची वेल राहतो. असं कसले कलर राहते माहितीये का? मरून कलर राहते, म्हणजे थोडं ब्लॅकिश मध्ये सिल्वर, गोल्डन ब्लॅकिश राहते थोडं. त्याची बारीक बारीक केस राहतात. आम्ही काय करायचं, असं कॅरीबॅग घालायचं, तशीच काढायचं आणि ती काय करायचं, मंदिरावरती शेंग घासायचं. काही शेंग राहते त्याची, किंवा ते काढून घासायचं. त्याच्यावर जर कोणी बसलो रे असलो खासते म्हणजे चर आणि मजा घ्यायचं, पोरं लावायचं. बाप रे बाप. सर खाजत होत रे बाबा, आणि मजा घ्यायचं. म्हातारा जर बसलं धोत्रावर लय मजा रे बाबा. नुसता दूर चौकात चर्चा. आणि तसं करायचं, बसले का मंदिरात ध्यान ठेवायचं. कोणी जवळच्या पोराला काय करायचं, घेऊन जायचं मंदिरात, इकडे म्हणायचं, आपण जाऊ की फिरायला वगैरे म्हणायचं, इकडे तिकडे घेऊन जायचं, हे करायचं. त्याला कळू दे नाही, आम्ही 5-10 मिनिट तर त्याला काहीच बोलायचं. चल की लक्ष्मीच्या ओट्यावर जाऊन बस म्हणायचं, लक्ष्मीचं मंदिर आहे आमच्या गावात. त्याला घेऊन जायचं, बसवायचं खाली. बसलो का दोघं तिघं धरून घासायचा त्याला. 5 मिनिट जर झालं, काय वाटलं पहिल्या सुरुवातीला 2 मिनिट काय वाटलं. एकदा जर आग पडली र, किती बी खाजू, किती बी पाणी लाव, एकदा 2दा झालं पुन्हा नाही मंदिराकडे जायचं. त्या ठिकाणी सुरसुरी माहितीये का? सुरसुरी बघितलं असेल तुम्ही बेटा, नेटल म्हणतात त्याला. कॉलाकासी मध्ये संकुरा, हे इचिंग होतात. प्लॅन्ट्स लाईक ओलिएंडर असेल, लॅन्टाना असेल, ह्याचा स्ट्रॉंग वास असतो, दुर्गंध येते खूप. धतुरा हे पॉयझनस असतात. अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ फंगाय अँड अल्गी इन वॉटर ड्रिंकिंग वॉटर. समजा फंगाय म्हणजे बुरशी वाढली, अल्गी म्हणजे शेवाळ जर वाढला पाण्यामध्ये, किती वास येतो माहिती आहे का पाण्यामध्ये शेवाळ वगैरे आल्यावर. त्याच्यामुळे काय होतं, ड्रिंकिंग वॉटर पोल्युटेड होतो, म्हणजे हे होतो, दूषित होतो, आणि त्याच्यामुळे रोग पसरतो. काय पसरतो बेटा? काय पसरतो सांगा? रोग पसरतो. नंतर आहे जंगली जनावर. जंगली जनावर वाईल्ड ॲनिमल्स. तुम्ही मोबाईलवर ते शॉर्ट्स बघण्यापेक्षा
हे बघण्यापेक्षा एक आयडिया देतो तुम्हाला मोबाईलवर काय बघायचं. काय करायचं माहितीये काय, ड्राय डिसिडस प्लांट्स बघायचं, ड्राय डिसिडस प्लांट्स, वाईल्ड अॅनिमल 4K व्हिडिओज बघायचं, असलं काहीतरी बघत जावं. 2-2 तासाचे मस्त असतात. किंवा तुम्हाला वाटलं अभ्यास करताना असं काहीतरी लावून ठेवायचं म्युझिक बॅकग्राऊंडला, तर असले म्युझिक लावायचं, जंगलाचे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये अमेझॉनचा जंगलची लावायची, साऱ्या ठिकाणची लावायचं, त्याच्यानं कळते तर तुम्हाला. मग त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे अशी व्हिडिओ असतात 4K क्वालिटीची त्या एरियातले, ते तर बघत जावा. मी रात्री झोपताना लावून झोपतो, काही ना काही माझ्या पाठीमागे बॅकग्राऊंडला म्युझिक राहते, शांत रिलॅक्स, वॉटरफॉलचं राहते, ते बघत जावा. तुम्ही काय तर ते शॉट ही हा हा हो झालं, हे 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 हा 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 झालं. तिने एकतर पोर घेणार, साडी घालणार आणि हिजड्यासारखं नाचणार, पोर हा 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 काय भारी हा हा. येड उठलं कुठं की मुतलं म्हणतो काय त्याच्यावर. वाईल्ड अॅनिमल्स दॅट हंट अदर अॅनिमल्स, जे वाईल्ड अॅनिमल्स असतात, जे दुसऱ्या अॅनिमल्सला हंट करतात, शिकार करतात, कशासाठी, फूड साठी, त्याला म्हणतात प्रेडेटर्स. प्रेडेटर्स म्हणजे शिकारी. प्रेडेटर्स म्हणजे काय बेटा, शिकारी. आणि प्रे म्हणजे शिकार. प्रे म्हणजे काय, शिकार. आता वाघ कोण आहे बेटा, प्रेडेटर. कुणाचा शिकार करतो, सशाचा, तर तो ससा काय झाला, प्रे, आणि शिकारी कोण झाला, प्रेडेटर. एक्झाम्पल टायगर आहे, लायन आहे, वॉल्फ म्हणजे लांडगा आहे, लिओपर्ड्स आहेत, म्हणजे लिओपर्ड म्हणजे चित्ता. हे काय आहे, तर प्रेडेटर आहे. समटाइम ड्यू टू डिफॉरेस्टेशन, जंगलतोड झाल्यामुळे असे जे अॅनिमल्स असतात, कधी कधी ह्युमन सेटलमेंट मध्ये येतात. पुण्यामध्ये सर्वात जास्त चित्ती आढळतात. बिबट्या म्हणतात बघा, बिबट्या आला, गावात घुसला, घरात घुसला. का घुसला, उतरला नाही, ते फेक होते व्हिडिओ. का घुसला, चंद्रपूरचा व्हिडिओ होता. तुम्ही त्यांच्यात गेलो ना. एवढी लोकसंख्या वाढत चालल्या माणसाची या ठिकाणी, सांगता सोय नाही. फक्त हमतो हमारे 2 डझन व्हायले. 2 क्रिकेटची टीम घरात आहे. 11-11, 22-22 लेकरं एकट्याला. फुल फुटबॉल बी घरातच खेळू. फूडच्या सर्च मध्ये किल डोमेस्टिक अॅनिमल्स ऑर पीपल्स, आणि काय करतात, अनेक व्हिडिओ पाहिला सर शॉर्ट्स मध्ये, गाईला पकडतात, कुत्र्याला पकडतात, डॉगेसचा कार्यक्रम करतात त्या ठिकाणी, नंतर लोकांना मारतात. वॉच टीव्ही चॅनल बघा, मी म्हटलं चाललं, नॅशनल जिओग्राफिक बघत जावा, डिस्कवरी चॅनल बघत जावा, आणि याच्यावर सर्व इन्फॉर्मेशन मिळवत जावा, जेणेकरून तुम्हाला जंगलावर तर प्रेम होतं. मेनी प्लांट्स अँड ॲनिमल इन द नेचर सॅटिस्फाय आवर नीड्स. अनेक जे प्लांट्स असतात आणि ॲनिमल असतात ते आपल्या नीड्स आहेत, गरजा भागवतात. द यूज ऑफ सच प्लांट्स अँड ॲनिमल शुड बी रेस्ट्रिक्टेड ओनली टू आवर नीड्स. असे जे प्लांट्स आणि जे ॲनिमल्स आहेत त्यांचा जो यूज म्हणजे वापर आहे, रेस्ट्रिक्टेड म्हणजे बंधन घातलं पाहिजे. कशासाठी, ओनली टू आवर नीड्स, आपल्या गरजेसाठी त्याला बंधन घातलं पाहिजे. वी शुड नॉट प्लक लीव्स. आता बघा, शाळेमध्ये गेलो, फुलं तोड, पानं तोड, काहीतरी तोड, तसं करतात. फ्लावर्स असेल, फ्रूट असेल, अननेसेसरीली गरजेचं नसताना झाडांचे नॉट प्लक म्हणजे तोडू नका, लीव्स तोडू नका, फ्लावर तोडू नका, फ्रूट तोडू नका. ॲनिमल शुड नॉट बी हंटेड. ॲनिमल्सला हंट करायचं नाही, मारायचं नाही, शिकार करायचं नाही. दे शुड नॉट बी टीज्ड जस्ट फॉर फन. त्यांना फक्त फन म्हणजे मजा म्हणून त्याचा शिकार लोक करायचे, पहिला ते करायचं नाही. किंवा त्या गार्डन मध्ये गेलं, त्याला काहीतरी फेकून मार, दगड फेकून मार, किंवा वाघाला वगैरे तसंच मारतात. त्या हैदराबादला वगैरे गेलो तुम्ही फिरायला, तिथे हे ना नॅशनल पार्क आहे. नॅशनल पार्क नाही आहे, झू आहे एक छोटा, त्याच्यामध्ये वाघ वगैरे. पण आता पहिला लोक काय करायचे, त्याला काहीतरी खायलाच दे, काहीतरी एवढंच, इकडं बघ दगड फेकायचे, त्याला बघून चिरकायचे, ते घाबरायचे. मग आता तसं जर केलं का तुम्हाला दंड आहे, तर हातात तसलं जर काही केलं आढळलं, जेल होते तुम्हाला. नीलगाई आहे हैदराबादला, भारी गाय राहते. गायचं प्रकार उंच असतात थोड्या, हा येस, तेवढ्या मोठ्या नसतात, बारीक. काय नाही, दे शुड नॉट बी. आपल्या इथे बघा, सोंबी वगैरे का मुखेडच्या साईडला, इकडे नीलगाई खूप येतात. जंगली गाई माहितात का नाही, त्याला नीलगाई म्हणतात. जंगली गाई माहितात का तुम्हाला, ग्रुप राहते 15-15-20 गायचा कळत राहते. शानी गाय वेगळी झाली बेटा, जंगली गाय काय ते आप वेगळं झालं. They should not be teased just for fun. It is the responsibility and duty of all of us. हे सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी आहे, ड्युटी म्हणजे कर्तव्य आहे, ऑफ ऑल ऑफ अस सर्वांचं, टू प्रोटेक्ट प्लांट्स अँड ॲनिमल्स. मला प्रोटेक्ट केलं पाहिजे. वी शुड प्रोटेक्ट द प्लांट्स अँड ॲनिमल्सला प्रोटेक्ट केलं पाहिजे. ग्रोथ
वाढ होणे, रेस्पिरेशन श्वासोश्वास घेणे, एक्सक्रीशन टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे, नंतर रिप्रोडक्शन प्रजनन करणे, रिस्पॉन्सिबिलिटी टू द स्टिम्युलाय संवेदनेला त्या ठिकाणी प्रतिक्रिया देणे, मोमेंट म्हणजे हालचाल करणे, ठराविक लाईफ स्पॅन डिफाइनेड लाईफ स्पॅन आहे, सेल्युलर स्ट्रक्चर आहे, पेशीची रचना आहे, हे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स असतात. कुणाचे असतात? लिव्हिंग थिंग्सचे. कुणाचे असतात बेटा? लिव्हिंग थिंग्सचे. एनिमल ग्रो फॉर सर्टन पिरियड ऑफ देअर लाईफ. एनिमल्स हे काही काळासाठी वाढतात का प्रत्येक वाढतात? नाही. प्लांट्स however grow as long as they live. पण प्लांट मात्र जेवढे दिवस जिवंत असतात ते वाढतच असतात. एनिमल हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर रेस्पिरेशन. एनिमल मध्ये जसं लंग्स आहे हे काय असतो? ऑर्गन असतो कशासाठी? श्वासोश्वास करण्यासाठी. प्लांट वर काय असतो? स्टोमॅटा असतो. मायक्रोस्कोपिक स्पोर म्हणजे छिद्र असतात त्याला स्टोमॅटा म्हणतात, त्याच्या माध्यमाने ते करतात. नंतर द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी. एलिमिनेट म्हणजे टाकणे, वेस्ट मटेरियल म्हणजे काय? टाकू पदार्थ शरीराच्या बाहेर, त्याला काय म्हणतात? एक्सक्रीशन. काय म्हणतात बेटा त्याला? एक्सक्रीशन. ऑल लिव्हिंग थिंग्स हॅव द एबिलिटी टू रिप्रोड्यूस. प्रजनन करण्याची कॅपॅसिटी असते. लिव्हिंग थिंग्स मूव्ह बिकॉज ऑफ देअर एबिलिटी टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाई. लिव्हिंग थिंग्स काय करतात? मूव्ह करतात, हलतात. कशामुळे? त्यांची जी क्षमता असते, एबिलिटी